बोला गुरुजी. काय बोलू? खरं काय ते सगळं सांगा. सुभद्रानी सगळं कबूल केलंय. आता तुम्ही पण कबूल करा. काय कबूल करायचंय? माफ करा आईजी, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. हो का? आता मी तुम्हाला स्वच्छ आणि शुद्ध भाषेत विचारते. या मुंबईच्या मुलीचं स्थळ आम्हाला सुचवायला तुम्हाला कोणी सांगितलं? सुभद्रानीच ना? नाही आजी. खबर बंद. गुरुजी, खरं खरं सांगा, त्या मुलीचं स्थळ कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही आम्हाला सुचवलं? त्या मुंबईच्या शिर्केबाई माझ्या ओळखीच्या आहेत. त्यानेच मुलीचा फोटो आणि माहिती दिली होती. खरं सांगू का, या स्थळाच्या बाबतीत मी सुभद्रा वहिनीची आजपर्यंत एक अक्षरही बोललो नाहीये हो. ठीक आहे. मग त्या मुलीचं स्थळ आम्हाला सुचवण्याच्या आधी त्या मुलीची तुम्ही नीट चौकशी केली होती का? तुमचं नाव काय? विजय देसाई. तुमच्या आधी आमच्या या राज पाटलांच्या घरात पूजा कोण सांगायचं? माझे बाबा. त्यांच्या आधी माझे आजोबा. त्यांच्याही आधी माझे पणजोबा. मला सांगा, म्हणजे किती पिढ्या झाल्या? 4. 4. म्हणजे तुमच्या 4 पिढ्या आम्ही राज पाटील पोचतो, बरोबर ना? हो. आमच्या घरातल्या पूजा, लग्न कार्य, दिवाळी, दसरा, प्रत्येक सण तुम्ही करता की नाही येऊन? सांगता ना पूजा? हो. आमच्याकडून जी दक्षिणा मिळते त्यात लागतं ना तुमचं? हो. आता आम्हाला तुमची गरज नाही. तुम्ही निघा. तुम्हाला तुमची दुसरी सोय बघावी लागेल. तुम्ही नीट चौकशी करून स्थळ आणलं नाही म्हणून आमची दिंड निघाली. त्या मुलीच्या मामानी आमच्या सोन्यासारख्या पोराला नकार दिला. तुम्ही जर नीट चौकशी केली असती ना तर एवढं सगळं घडलं नसतं. आमच्या नातवासाठी आम्हीच मुली शोधू. यापुढे तुमची गरज नाही. निघा. निघा. आईजी, माफ करा. यापुढे अशी चूक होणार नाही. यापुढे मुलीची मी सगळी चौकशी करेन आणि मगच तुम्हाला स्थळ सुचवेन. काही गरज नाहीये. केले तेवढे उपकार खूप झाले. चला निघा. आजी, आजी माफ करा. आजी माफ करा. तुम्ही आतापर्यंत आमच्या घरची इतकी कार्य केली आहेत म्हणून मी एवढा मान तरी ठेवलाय. तुम्ही जर स्वतःहून गेला नाही तर मला तुम्हाला हाकलून द्यावं लागेल. हे करायची माझी इच्छा नाही. संतोष, संत्या, येतो. येतो नाही, जातो मी. चला निघा.
वाचलीस तू सुद्धा गुरुजीला हाताशी धरून हे जर कारस्थान केलं असं मला कळलं असतं ना, तर तुला सुद्धा घराबाहेरचा रस्ता दाखवला असता मी. लक्षात ठेव. मामा तुझा डबा. काव्या, तुला मला काहीच विचारायचं नाहीये का? नाही. तुला पण असंच वाटतं का ग की मला तुला सुखी झालेलं पाहायचं नाहीये? नाही रे मामा, मला असं का वाटेल? मला माहितीये का, रितेश खूप चांगला मुलगा आहे. सुभद्राताई पण चांगले आहेत, मोठी माणसं आहेत ती, खूप पैसा आहे त्यांच्याकडे भरपूर. संसार सुखाचा होण्यासाठी यापेक्षा वेगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात ग. लग्नानंतर नवऱ्याशी आणि सासूशी पटलं की झालं असं नाही होत. घरातल्या प्रत्येकाशी संबंध येतो आणि सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं. काय ना, प्रत्येक घराण्याच्या वागण्या बोलण्याच्या राहण्याच्या काही पद्धती असतात आणि त्यांच्या आणि आपल्या पद्धतींमध्ये विचारांमध्ये खूप तफावत आहे ग. तुला सुद्धा जाणवलं असेल कदाचित, ते जेव्हा आपल्या घरी आले होते त्यावेळेला त्या घरातल्या बायका स्वतः नाही बसल्या. तुम्ही बसा ना. ज्या वेळेला त्यांच्या नवऱ्यांनी त्याला बसण्याची परवानगी दिली त्यावेळेला बसल्या त्या. सुभद्राताई तर पूर्ण वेळ उभ्याच होत्या. तुझे हात पाहणं, पाय पाहणं आणि इतकंच काय, तुझी खोली सुद्धा जाऊन बघून आल्या त्या. तुझं कपाट उघडून बघितलं. हे सगळं खूप विचित्र वाटलं ग मला. इतक्या वर्षात तुला विचारल्याशिवाय तुझ्या कपाटाला हात सुद्धा नाही लावला मी, कारण ती तुझी स्पेस आहे. पण त्यांनी केलं ते. याचाच अर्थ तुझी काहीतरी स्पेस आहे हे त्यांना मान्यच नाहीये. नंतर तर कळसच केला त्यांनी. लग्न कुठे करायचं, कसं करायचं हे सगळं ठरवून मोकळं झालंय. रितेशला मुलगी आवडली की नाही हे विचारण्यात आलं, पण तुझं काय मत आहे हे विचारणं नाही महत्वाचं वाटलं त्यांना. मी सुभद्राताईंना जाऊन म्हटलं, तुमच्या घरच्यांना सांगा, जरा घाई होते म्हणा. तर त्या रितेशच्या बाबांना जेव्हा सांगायला गेल्या त्यावेळेला रितेशच्या बाबांनी त्यांना ज्या पद्धतीनं वागवलं ना. अहो जरा ऐकता का, मला काय वाटतंय. तुला काय वाटतंय ते विचारलंय. इथं आम्ही महत्वाचं बोलतोय, तुला कळत नाही, दिसत नाहीये? पाहून हादरलो ग मी. तुझ्या बाबतीत कधी कोणी असं वागलं ना तर नाही सहन होणार मला. ते नाही होणार असं. त्या घरातल्या बायकांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण डोळ्यात हतबलता होती आणि ती हतबलता तुझ्या डोळ्यात नाही पाहायची मला. तुझ्या मामीच्या मध्ये चुकलं असेल मी. तुलाही वाटत असेल आपला मामा शकुनी आहे, कौस आहे, दुष्ट आहे, पण तुझ्या भल्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागला ना तरी तो सुद्धा घेईन मी. पण सगळं डोळ्यासमोर दिसत असताना मी तुला लग्न करून त्या घरी नाही पाठवू शकत का? नाही पाठवू शकत. मामा, तू हे सगळं मला का एक्सप्लेन करतोय? मी काय विचारलं का तुला? हे माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू माझ्यासाठी जो निर्णय घेशील ना तो मान्य आहे मला. तू माझ्या बाबतीत कधी काही चुकीचं होऊच देणार नाही अशी खात्री आहे मला. तुम्ही खूप मोठी माणसं आहात. आपली मुलगी तुमच्या घरी पडणं ही भाग्याची गोष्ट मानत असतील लोक, पण मला माझी भाची लग्न करून तुमच्या घरी पाठवायची नाहीये. माफ करा, पण
तुमचं हे स्थळ मला माझ्या भाचीसाठी मान्य नाहीये. का का नाही म्हणाले असतील ते लग्नाला? रितेश, आई, काय झालं? तुझा चेहरा का असा दिसतोय? नाही काही नाही. फोन लावून देशील मला? कोणाला? पण आता फोन लावून काही उपयोग आहे मला असं वाटत नाहीये. आतापर्यंत मला पण असंच वाटत होतं की फोन करून काहीतरी सोल्युशन निघेल. आता बोलून सॉल्व्ह होण्याच्या पलीकडे गेले सगळं. पण तरी मला त्यांच्याशी बोलायचंय. पण तू म्हणतेस म्हणून फक्त फोन लावतोय ना. पण काव्याशी, मामांशी मी बोलू शकेन असं वाटत नाहीये मला. नको विचार करूस मामा, प्लीज. हॅलो. काव्या, सुभद्रा काकू बोलते. बरी आहेस ना ग बाळा? काकू, मी ठीक आहे. जे काय घडलं त्यासाठी खरंच सॉरी. ए, तू माझी माफी नको मागूस ग. काव्या, खरं सांगू, ज्या क्षणी मी तुझा फोटो बघितला ना, त्या क्षणापासून खूप आनंदात होते ग मी. हे सगळं स्वप्न आहे की खरं घडतंय हेच मला कळत नव्हतं ग. उघड्या डोळ्यांनी मी स्वप्न बघत होते. तू आमच्या घरात माझी सून म्हणून येशील. काय होईल, कसं होईल, पण माझी दृष्ट लागली ग माझ्या आनंदाला. काव्या, मामा आहेत का ग तिकडे? मला जरा बोलायचंय त्यांच्याशी. देशील? हो, देते ना. हॅलो सुभद्राताई, जे घडलं त्यासाठी मी मनापासून माफी मागतो तुमची. नाही नाही मामा, माझी माफी वगैरे नका मागू. तेवढ्यासाठी नाही केलाय मी फोन. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की असं काय खटकलं तुम्हाला? असं काय घडलं म्हणून तुम्ही हा तडकाफडकी निर्णय घेतला? मला काव्या खूप आवडली होती हो. आमच्या घरी सून म्हणून आलेलं तिला मला बघायचं होतं. पण तुम्ही अचानक हा निर्णय घेतला का ते कळलंच नाही हो मला. मला तेवढंच विचारायचं होतं, बाकी काही नाही. काव्या, जा ना, तुझं आवर. हो. सुभद्राताई, मला कळतंय तुमचं मन. खूप आशेने तुम्ही इकडे आला होता, पण असं काही घडेल हे तुमच्या ध्यानीमनीही नसेल ना आलं. हो, खरं तर
तुम्हाला आणि रितेशला पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला होता, पण नंतर मोठ्या प्रेमानं वाढवलंय हो मी माझ्या काव्याला. माझी ताई मोठ्या विश्वासानं तिची जबाबदारी माझ्यावर सोपवून केली, त्यामुळे तिच्या सुखाचा विचार करणं कर्तव्य आहे माझं. सुभद्रा, ते राग येणार नसेल तर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल? इथे मी माझा मुलगा तुषार आणि काव्या या दोघांमध्ये कधीच कुठलाच फरक नाही केला. दोघांना समान वागणूक दिली. मला सांगा, त्या घरात माझ्या काव्याला समान वागणूक मिळाली असती का हो? इथे आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. त्या घरात माझी काव्या घरातल्या सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसू शकली असते का? इथे तिच्या जे काही मनात येईल ते मोकळेपणाने ती बोलू शकते, तिचं मत मांडू शकते. तिथे तुमच्याकडे तिच्या मताला मान मिळाला असता का? तुम्हाला खरंच असं वाटतंय की माझी काव्या तिथे सुखाने राहू शकली असती? ठेवतो मी फोन. बाप्पा, मला ना या डेली रुटीनचा कंटाळा आलाय. काहीतरी कर ना, मस्त असं हॅपनिंग घडायला पाहिजे. बाप्पा प्लीज काहीतरी कर. मला कंटाळा आलाय. बाप्पा काय करणार आहे? मग तू कर. काय करू मी? लग्न कर. मस्त तुझ्या लग्नामध्ये मी एन्जॉय करेन. मेहंदी, संगीत, साखरपुडा, रिसेप्शन. मस्त 8 दिवस सुट्टी घेईन, मज्जा करणार. त्या जगतापला बसू दे बोंबलत. प्लॅनिंग चांगलंय, पण त्याच्यासाठी लग्न ठरावं लागेल ना? ए, तुला मुलगा आला होता ना बघायला? मग फिक्स झालं? नाही का त्याला काय जास्त पगाराची बायको हवी होती? नाही नाही, माझ्या मामाने नकार दिला लग्नाला. मामाने नकार दिला म्हणजे असं काय झालं? मिस मोरे, राज पाटील ट्रान्सपोर्टला केलेल्या पेमेंटची रिसीट अजून आलेली नाहीये. ओके, पण मग मी काय करू सर? मी काय करू? अरे फोन करून विचारा त्यांना. त्यांनी रिसीट दिली नाही ना आपल्याला. नंतर पेमेंट झालं नाही म्हणून आपल्यालाच बोलतील. करते. राज पाटील ट्रान्सपोर्ट मध्ये फोन करायचं काम सरांना नेमकं मलाच सांगायचं होतं. अरे बाई, ऐक माझं. थोडं खाऊन घे. अरे बार. पार असं ऐक नाही ना. करायचं. आईचं ऐकायचं बाळा. जेवून घे बघू वेळेवर. चल चल, बस बस ते. नकोय मला जेवायला, आणि ही बावड आई पण नकोय. लहान मुलावर हात काय उगारतेस? काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? अगं तू केवढी, तो केवढा. तुझ्या माहेरच्यानी तुला अशीच मारून मारून मोठी केली काय? बरं झालं आईजी, तिला असंच पाहिजे. सारखी कटकट करत असते, माझ्या मागे लागलेली असते, डोकं खात असते. मला नको आहे खायला हे सांगितलं तरी कळत नाही. भारत, असं बोलू नये अरे. आई आहे की नाही ती तुझी? मी बोलणार, पप्पा पण बोलतात. ही पावट आहे, हिला अक्कल नाहीये. काल तर पप्पांनी हिला मस्त लगवली कानाखाली. ही घाण आहे, निघून जा म्हणाले. बरं बरं, तुला जेवायचं नाही ना? नाही. नको जेव. तुला खेळायचं आहे ना? जा खेळायला जा. जा तू. जाऊ दे त्याला खेळायला. नसेल खायचं तो नको खाऊ दे. काय ग, आता हा तुला जे काही बोलला त्या सगळ्याला तू कारणीभूत आहे.
तुम्ही दोघं नवरा बायको त्याच्या समोर भांडता, वाटेल तसे बोलता, त्या सगळ्याचे परिणाम आहेत हे. कळलं? आई म्हणून त्याच्यावर संस्कार करण्यात कमी पडलीस तू. जरा लक्ष दे त्याच्यावर, नाहीतर उद्या जाऊन लोकांच्या समोर तुला वाटेल तसा बोलेल. आलं का डोक्यात? इथे तिच्या जे काही मनात येईल ते मोकळेपणाने ती बोलू शकते, तिचं मत मांडू शकते. तिथे तुमच्याकडे तिच्या मताला मान मिळाला असता का?